माझ्या नवऱ्याचे आयलॅशेस बघा किती डार्क आहेत यार. तुम्हाला कशाला ब्युटिफुल आहेत सगळे तुमचे. आणि लिप्स पण बघा, एवढे पिंक लिप्स. आता बोला, काय बोलले? नजर लावते मी तुमच्या गोष्टींना. मग घरामध्ये हे एकच माशी फिरत आहे, भेंडीचं शेपूट आणि हे भेंडीचं तोंड. माझे सबस्क्रायबर्स का वाढत नाहीये ते. आणि सकाळी 6 वाजता तुम्ही अशा काड्या करत होता. तर गाईज मी फायनली उपवास सोडत आहे. माझ्या नवऱ्याला भेंडी तोडायला सांगितलं, भेंडी कापायला सांगितलं. भेंडीचं शेपूट आणि हे भेंडीचं तोंड सगळं कापून टाकले ह्यामध्ये. बाईचा हे बघा, हे बघा भेंडीचं शेपूट, हे बघा सगळे आतच टाकले. ओ ह्यामध्ये तुम्ही काढल्या नाही का भेंडीचा शेपूट आणि भेंडीचं तोंड? मग हे काय सगळं? हे बघा मिक्स करू, काय नाही होत. ठीक आहे. तुम्हाला सकाळी का ओरडलीस? तुम्ही असं का काड्या करत होते? मग मला झोपली होते ना मी गपचूप. कुठं झोपली होती तू? मग जागे होतीस. मी झोपले होते आणि मी झोपणार होते अजून सुद्धा, कारण की मी 1 वाजता झोपले आणि सकाळी 6 वाजता तुम्ही अशा काड्या करत होता. माझे डोळे बंद कर, माझ्या नाकात बोट घाल, अशा गोष्टी करत होता. मग जागी होती. चिडचिड नाही होणार का? मग मी बोलणार नाही का? तू जागी होती. कळालं का? जागी होते मी, झोपले होते मी, झोपणार होते अजून सुद्धा. जस्ट वॉशरूमला जाऊन येऊन मी असे पडले होते आणि झोपत होते. जागी होती तू. नाही, तुम्ही अशा गोष्टी करत होत्या म्हणून मी ओरडले बस. जागी होती. माहिती तू जागे होती. मग त्याचं काय? काय त्याचं? तू ओरडलीस का? पण सांगितलं ना कारण. अजून पुढचं बोला, पुढचं. तेच रिपीट नका करू. कारण ते नाही. दुसरं काय पडलं कारण? बघ खाली. दुसरं काय कारण आहे सांगा. तू ओरडली का? पहिला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, नंतर शोधत बसा. काय? माझे सबस्क्रायबर्स का वाढत नाहीये ते. होतील का? मी दररोज व्हिडिओ टाकते, दररोज लाईव्ह स्ट्रीम करते, ब्लॉग्स पण टाकत असते, का नाही होते? लोक बघतील तुझे व्हिडिओ. प्रयत्न करत राहायचे. किती प्रयत्न झाले ना आता 6 महिने. लोक 5-5, 6-6 वर्ष करतात. 6 महिन्याला जाईल करायला. 500 व्हिडिओ झालेत माझ्या युट्यूब चॅनल वरती. होऊ दे की. मग तरी पण लोकांपर्यंत का पोहोचत नाही? पोहोचलेले लोक का सबस्क्राईब करत नाही? काय काहीच असतंय, विसरून जातात सबस्क्राईब करायला. मग नंतर लक्षात आल्यावर पण टाइम निघून जातो. मग नंतर परत लक्षात आल्यावर पण परत टाइम निघून जातो. पण करतात ना. 1 मिलियनचं टार्गेट ठेवलंय, इथं 1000 होत नाहीये ते माझे. काय की पिटत बोलताय. लवकर या. तर गाईज मी फायनली उपवास सोडत आहे. आज मी बनवलं भेंडी, डाळ, चपाती, भात. घरामध्ये हे एकच माशी फिरत आहे, बाकी एक सुद्धा नाहीये, फक्त ते एकच फिरत आहे. आणि 2 दिवस झाले मी त्याला नोटीस करत आहे. 2 दिवस स्टार्टिंगला तो किचनमध्ये असायचा, मग देन मी आत्ता इथं बसलेलं त्याला पाहिलं आहे. आय डोंट नो फक्त एकच माशी का फिरत आहे. बट त्याला बघून दुसरे मासे नाही यायला पाहिजे, बिलकुल सुद्धा नाही यायला पाहिजे. गाईज माझ्या नवऱ्याचे आयलॅशेस बघा किती डार्क आहेत यार. तुम्हाला कशाला ब्युटिफुल आहेत सगळे तुमचे. आणि लिप्स पण बघा, एवढे पिंक लिप्स. आता बोला, काय बोलले? नजर लावते मी तुमच्या गोष्टींना. मग नजर कधी नजर लागले?
आता काय काय बोललीस मग ते नजर लावणंच म्हणते. मी तुमच्या गोष्टींची स्तुती करत आहे. नको मला स्तुती. मला आवडतं करायला. ओके गाईज, माझे हजबंड काहीतरी प्रश्न विचारणार आहे. हां, तर काय हो प्रश्न? आणि खरं खरं उत्तर द्यायला सांगत आहेत मला. बघू काय प्रश्न आहे ते. मेलोडी इतनी चॉकलेट की हे फालतू प्रश्न. मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों आहे? कारण मोदीने, तर मी किती सिरियस झाले होते, काहीतरी तुम्ही चांगले प्रश्न विचारणार आणि मी उत्तर देणार म्हणून. आणि एवढं सिरियस एन्व्हायरमेंट क्रिएट केले अराउंड. सिरियसली अगेन बिर्याणीसारखं वाटत नाही, हे भातासारखं दिसत आहे. बिर्याणी कलर नाही टाकलं त्यामध्ये. कधी पण विदाऊट कलरचं खायचं चांगलं असतं. हे गाईज बघा, बिर्याणी टेम्पटिंग वाटतंय ना. थोडं कोशिंबीर. मस्त झालं. आवडलं? वेगळं बनवलं थोडं म्हणून चांगलं झालं. म्हणजे काय? वेगळं बनवले ना. आधी नव्हतं बनत. आधी म्हणजे सेम टेस्ट असते. सेम टेस्ट. आता वेगळं येते का? आता टमाटे टाकले मी. चप्पल पण खराब झालं का? चांगले होते, फक्त पसरले. घेऊ आपण ना मग. जाऊ. हां बाय, लवकर या. मस्त गरम गरम तूप, साखर आणि चपाती. आता मी हे खाणार गरम गरम. हे बघा दिसतंय ना तूप. बघायच किती भिजून आले. रेनकोट घेऊन जा बोलले तर नाही घेऊन जात. गेली लाईट. तुम्ही आलात म्हणून. लाईट गेली आता. बघा किती भिजलात ते. 3 रेनकोट आहेत घरात. 3. हां, ते घेऊन जा. यूज अँड थ्रो वाले नाही आहेत ते. मग ब्राऊन वाला. हा, ते राहू दे ग, ते लांब जाताना घे. लांब जाताना ते छोटे प्रवास. तरी घेऊन जा. छोटे घेऊन जातो. गाईज आवाज ऐका. रात्रीचे 1 वाजलेत आणि वारा सुटले थोडं आणि हे हलायला लागलंय. मला खूप छान वाटतंय जेव्हा कधी ह्याचा आवाज येतो ना, तेव्हा